झालेला आहे आणि त्या चॅनलला जाऊन सगळ्यांनी लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आणि हा कार्यक्रम जास्तीत जास्त गावांपर्यंत पोहोचला पाहिजे। तुम्हाला सांगते फार धिंगाणा चालला आपल्या समाजामध्ये दादा, इतकं पद्धतशीर कार्यक्रम कुठं होत नाही। हा विचारधारेचा वैचारिक कार्यक्रम झाला नाही तर जिथे तिथे धिंगाणाच तुम्ही पाहिला असाल। आणि आमचे लोक असंख्य पैसा उडवतात बाबासाहेबांचे गाणे ऐकण्यात। मी कोण्या कलाकाराचं नाव घेत नाही, सगळे आपापल्या ऐपती हिशोबाने पैसा घेतात। पण काय होते की तुम्ही गाणे ऐकवता तर तुमच्या अभ्यासातून समाजाला काही प्रबोधन पण दिलं पाहिजे, चार गोष्टी पण आया बहिणीला त्यातल्या समजल्या पाहिजे, तर त्या कार्यक्रमाचं चीज होते। तर अशा असंख्य जयंत्या छोटे मोठे कार्यक्रम राहतात जे मोठे मोठे कलाकार उगाच बुक करतात आणि मग पैशाचा सत्यानाश करतात। ते 2.5-3-2 तास गातात आणि निघून जातात। 4-5 गाण्यामध्ये कार्यक्रम पॅक आणि आम्ही 6 घंटे झाले इथे कंटिन्यू बसून आहोत। मला सांगायचं एवढंच आहे की जय भीम लाईव्ह यूट्यूब चॅनलला तुम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि या भागात कुठे कार्यक्रम लागलास निशा धोंगडे यूट्यूब चॅनलवर सर्च करून नंबर घ्यायचा आणि त्याच्यावर कार्यक्रम करायचा। फक्त वैचारिक विचारधारा आणि प्रबोधन त्याच्या व्यतिरिक्त कार्यक्रम मी घेत नाही। एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या, शेवटची रमाई घेत आहे। शिक्षण घ्यायला जातात
आई रमाई बाबासाहेबांना सांगते, साहेब तुम्ही निवांत जा, मी सगळा परिवार सांभाळेल. तेव्हा बाबासाहेबांसमोरच बऱ्याच दिवसापासून गंगाधराला खूप ताप येत असतो, थोडा थोडा थोडा. बाबासाहेबांना माहीत असते घरातली परिस्थिती फार बिकट आहे. आई रमाई म्हणते, साहेब तुम्हाला जर उशीर होईल तर काय होईल, मी बघेन सगळं, जा तुम्ही. बाबासाहेबांना धीरवा देणारी आई रमाई बाबासाहेबांना पाठवून देते. गंगाधर खूप बिमार पडते. गंगाधराच्या तब्येतीसाठी आई रमाई खूप धडपड करते. तेव्हा खूप महामारी आलेली असते गावावर. पैशाचा अभाव, जातीभेद, द्वेष ह्या गोष्टी खूप चालायच्या त्या काळामध्ये. आणि आपल्या लोकांना फार दूर गावाच्या बाहेर ठेवल्यासारखं सगळ्या गोष्टी. आणि खूप आज ते सगळं सांगताना इतकं असह्य होते की आज आपलं जीवन किती चांगलं आहे, समानता बाबासाहेबांनी आपल्याला दिली. तेव्हा आई रमाई बाबासाहेब विदेशात असताना त्या गंगाधराला घेऊन जातात डॉक्टरांकडे. गंगाधर तापाने फणफणलेला, हातपाय त्याचे गार पडलेले डॉक्टरांपुढे ठेवते आणि डॉक्टरांना म्हणते आई रमाई की डॉक्टर साहेब माझ्या गंगाधराला बघा काय झालं. गेले 8-15 दिवस झाले तो तापानं पडून आहे, पण आज त्याच्या हालचाली फार कमी जाणवत आहेत, तुम्ही बघा काय झालं. तेव्हा डॉक्टर म्हणतात की बाई तुमच्या गंगाधराला इतका ताप आलेला आहे की याला आपल्याला इंजेक्शन लावावं लागेल. आई रमाई लई घोडी माय अडाणी ना ती. हो का साहेब, लावा की मग. अगं बाई इंजेक्शनाला पैसे लागतात आणि तुला माहिती आहे का, अहो तुमच्याकडे आधीचे जुने पैसे आहेत ते आधी द्या, नंतर तुमच्या बाळाला मी इंजेक्शन लावतो. तेव्हा गंगाधराला इंजेक्शन लावण्यापासून डॉक्टर नकार देतात. आई रमाई कासावीस होते, हात जोडते, पाया पडते, साहेब अहो काही करा पण माझ्या गंगाधराला इंजेक्शन लावा. अहो तुमची पै पै मी चुकती करीन. माझे साहेब डॉक्टर आहेत, विदेशात शिक्षण घेण्यासाठी गेले, अख्खा गाव त्याचा गवगवा करतो, साहेब म्हणून हाक मारतो. त्या साहेबाची ही साहेबी. अहो माझे साहेब घरी आल्यानंतर मी पै पै देईल, माझ्या गंगाधराचा इलाज करा म्हणून विनवण्या करते, पण डॉक्टर ऐकत नाही. पैशा अभावी गंगाधर जीव सोडतो. विचार करा बांधवांनो, अरे ते जर पैसे असते तर आई रमाईच्या गंगाधराला इंजेक्शन लागलं असतं. विचार करा बांधवांनो, अरे तिचे साहेब डॉक्टर झाले, ते डॉक्टर जर माणसांचे असते तर त्यांनी आपल्या पोरांचा इलाज केला असता. अरे खूप काळ नाही रे, पण काही काळ आपले लेकरं आपल्या डोळ्यापुढे बाबासाहेब पाहू शकले असते. पण दुःख मला आज या एका गोष्टीचं वाटतं की एवढं सारं करूनही आज आम्ही बाबासाहेबाला बेईमान झालो. अरे आज माझा समाज एकत्रित होतो आणि आई रमाईच्या बाबासाहेबाचा गवगवा करतो, पण तेव्हा माझा समाज कुठे गेला होता जेव्हा माझा बाबासाहेब लंडनला शिक्षण घेण्यासाठी गेला आणि माझी आई रमाई ढसाढसा रडून डॉक्टरांना विनवण्या करायला लागली की डॉक्टर साहेब माझ्या बाळाचा इलाज करा. तेव्हा जर माझा समाज एकत्रित आला असता तर कदाचित त्या लेकराचा इलाज झाला असता. पण पैसा करतो भल कैसा, जब तक तेरे पास पैसा है तब तक दुनिया तुझे पूछेगी तू कैसा है, और जिस दिन पैसा खत्म उस दिन तेरी इंसानियत खत्म. म्हणून पैशाला मोजू नका बांधवांनो, माणसांची किंमत पैशापेक्षा जास्त आहे. पण तुम्हाला माणुसकी समजेल तेव्हा ना. आणि म्हणून हे शेवटची रमाई गात असताना आम्ही प्रत्येक स्टेजवरून आवाहन करते की या रमाईला मला प्रत्येक इथं बसलेल्या व्यक्तीकडून 1 रुपया लागणार तर मी रमाई पुढची गाते. कारण मला या रमाईच्या या बाळारे गाण्यापासून या गंगाधरातून बाबासाहेब उभा करायचा आहे. त्याच्यासाठी आतापर्यंत मी 2,70,000 रुपये जमा केले. किती? 2,70,000. आज या पांढरी गावातून मला सगळ्यांकडून 1-1 रुपया लागेल. गाणं संपेपर्यंत सगळ्यांनी इथं आणून 1 रुपया ठेवायचा. मी नाव कोणाचंही घेणार नाही, सगळे जण देणार, हात वरती करा. एकमेकांकडून घ्या पण घ्या. जर तुम्हाला या आई रमाईच्या गाण्यात जर 1 रुपया नाही देता आला तर समजा तुम्हाला रमाई समजलीच नाही. प्लीज मी विनंती करते, सगळ्यांनी उठायचं. लेकरं बाकरं आई बाबा कोणाकडून घ्या, प्रत्येकाने 1 रुपया आणून द्यायचा आहे. मनात असा खंत उद्या ठेवू नका की मी दिले असते तर बरं झालं असतं. सगळ्यांनी आणून द्यायचा. गाणं ऐकवते ऐका. त्या 4 पैशाविना गंगाधर गेला, आई रमाईला आयुष्यभर खंत वाटत गेला. तर त्या गंगाधरातून या निशा धोंगडेने या लेकीनं बाबासाहेब उभा करण्याचा प्रयत्न केला. म्हणून सगळ्यांनी उठायचं आहे, सुरुवात करायची आहे महिलांपासून. लगेच उठायचं, 1 रुपया आणून ठेवायचा आहे, लवकर उठायचं आहे. चला बाळा
तुझी भागी आई बोले ही रमाबाई, तुझी भागी आई बोले रमाबाई, गरीबी वाचून तुला गरीबी वाचून तुला वाचवू शकले नाही बाळा रे,
तुझ्याशी बोलायचं आहे. मग सांग काय सांगायचं. तेव्हा रामू बाबासाहेबांना विचारते, सगळे लोक तुम्हाला डॉक्टर म्हणतात, होय मग तुम्ही खरंच डॉक्टर आहात का. तेव्हा बाबासाहेब हसतात, म्हणतात हो रामू मी खरंच डॉक्टर आहे. असं कसं. अहो बाय तुम्ही डॉक्टर आहात मग तुम्ही इलाज का करत नाही असं पण लोक विचारतात. अगं रामू तू अडाणी घोडी माय, तुला जे विचारतात ते सुद्धा अडाणी. अगं मी डॉक्टर आहे. तुला सांगू कशाचा डॉक्टर आहे. होय सांगा. अगं मी पुस्तकाचा डॉक्टर आहे. रमाई म्हणून असं होय होय पुस्तकाचा कुठं डॉक्टर असते का. अहो माय मी जनावरांचा डॉक्टर पाहिला, मी माणसाचा डॉक्टर पाहिला, पुस्तकाचा डॉक्टर असते. काही बी बोलता तुम्ही. आता या पुस्तकानं खरोखर येड लावलं तुम्हाला. बाबासाहेब म्हणलं हो येड लावलं म्हणून तुम्ही त्याचा डॉक्टर झालो. सांगा साहेब पुस्तकाचा डॉक्टर म्हणजे काय. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आई रमाईला पुस्तकाचा डॉक्टर. अगर हम या जगामध्ये आतापर्यंत जितकेही डॉक्टर झाले या माणसांचा इलाज करण्यासाठी ते सगळे हे पुस्तकं वाचून झाले आणि त्या पुस्तकांचा मी डॉक्टर आहे. मी जर पुस्तकाचा डॉक्टर नाही झालो तर बाकीच्यांचा इलाज करणारे डॉक्टर कसे तयार होतील. तेव्हा रमाई म्हणते होय असं असं ना साहेब तुम्ही इतके पुस्तक तयार करा. साहेब तुम्ही इतके पुस्तक तयार करा. अहो माझा राजरत्न माझा रमेश माझी शेवटी माझा गंगाधर ते माझे लेकर डॉक्टरावी नाही इलाजावी नाही गेले. आता तुम्ही इतके पुस्तक तयार करा की या देशातल्या माझ्या सर्व दलित बांधवाच्या लेकरांचा चांगला चांगला इलाज होण्यासाठी या देशामध्ये इतके डॉक्टर तयार करा, इतके पुस्तक तयार करा की कोणाचंही लेकरू गंगाधरासारखं एका इंजेक्शनाने केलं नाही पाहिजे. इतके महान विचार करणारी माझी माय आई रमाई होती. आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय आह पहिलीच फी होती बाकी डॉक्टरांची माझ्या अरे
रडता रडता आसवात सारी रात भिजत होती, कधी उपाशी तर कधी अर्ध्या पोटी निजत होती. तुला आज सन्मानाची भाकर मिळाली मनोज राजा, अरे पण गरिबीच्या निखाऱ्यावर भाकरी परी माझी रमाई भाजत होती, माझी रमाई भाजत होती. कारण अरे रमेश गेला इंदू गेली गेला राजरत्न, रमेश गेला इंदू गेला राजरत्न, रमेश गेला इंदू गेला रमेश गेला इंदू गेला रमेश गेला इंदू गेला रमेश गेला इंदू गेला राजरत्न, गंगाधराने जीवापेक्षा केलं तुला जतन. गंगाधराने जीवापेक्षा केलं तुला जतन, गंगाधराने जीवापेक्षा केलं तुला जतन. उघड्याला बांधून गाठी राही उपाशी पोटी, उघड्याला बांधून गाठी राही उपाशी पोटी, सेवा करताना तुझी हो, सेवा करताना तुझी कधी मी थकले नाही. शेवटचा क्षण आई रमाईच्या लक्षात येते, डॉक्टरांकडे बघते, गंगाधर गेलेला असतो. डॉक्टरांचे विनवण्या करून रमाई थकून जाते. बाबासाहेबांना पत्र पाठवायला 15 तरी दिवस लागतात. तोपर्यंत गंगाधराचा प्रेत कसा ठेवणार. आणि मी तर माझ्या धन्याला माझ्या साहेबाला सांगितलं की साहेब निवांत जा, मी करेल नीट काय ते. आज साहेबांच्या शब्दावर मी पूर्ण होऊ शकली नाही म्हणून त्याचे दुःख वेगळं. अरे पोटचा गोडा गंगाधर गेला, त्या आईचं दुःख वेगळं. 4 पैशांना माझं लेकरू जाते, त्या आईला किती वेदना होत असेल. अरे आपल्या लेकराला साधी ठोकर लागली तरी आपण आई ग म्हणून लेकराजवळ धावत जातो. बाबासाहेब विदेशात असताना 4 लेकरं मातीत जातात, त्या बापाला कसं वाटत असेल. बाबासाहेब 4 लेकरं गेल्यानंतर, आई रमाई गेल्यानंतर एका रूम मध्ये ढसाढसा रडतात. आणि बाबासाहेब म्हणतात की रमाई सोबत घालवलेला ते क्षण जेव्हा डोळ्यासमोर फिरत होते, रमाई सोबत घालवलेले ते क्षण जेव्हा डोळ्यासमोर फिरत होते, आठवणीचे ते सारे क्षण काढीत भीमाचे चिरत होते. माता रमाईचे नैसर्गिकपणे मृत्यू एकदा निधन झाले, माता रमाईचे नैसर्गिकपणे एकदा निधन झाले. पण माता रमाईच्या आठवणी बाबासाहेब आंबेडकर रोज मरत होते, रोज मरत होते, रडू रडू मरत होते. आणि म्हणून शेवट गंगाधराला घेते, बाबासाहेबाची वाट पाहत नाही. डॉक्टरांकडे एक नजर बघते की काय ही माणुसकी. आज माझ्या लेकराला एक इंजेक्शन लावलं असतं तर माझं बाळ वाचलं असतं. साडीचा पदर काढते, त्या पदराला फाडते, त्याच्यामध्ये गंगाधराला गुंडाळते माय, आणि त्या इवल्याशा लेकराला घेऊन आपल्या स्मशानाकडे वाटचाल करते. ती माय हो, तीच माय. अरे ज्या मायने 9 महिने 9 दिवस पोटात ठेवून वेदना सहन करून बाळाला जन्म दिला, ते बाळ रडायला लागला आणि ती आई हसायला लागली. इवल्या पावलानी ते लेकरू अरे पाय आदळू लागलं, बोट मायचा हाती धरू लागलं, हळूच आई बाबा म्हणाया लागलं. आणि तेव्हाच त्या आईला सोडून ते बाळ निघून गेलं. त्या आईच्या वेदना काय म्हणत असतील. आणि म्हणून पदरात त्या गुंडाळून
यशवंता. त्या यशवंतालाही बिमाऱ्या होत्या माय, पण आई रमाई शेणाच्या गवऱ्या थापायची. सगळे लोक झोपले की त्या यशवंताला ऊब मिळावी म्हणून त्या गवऱ्याचा चुरा करायची, त्यात पाणी टाकायची, त्याचं पुरा गार्डन करून त्या लेकराला कमरेपर्यंत त्याचे पाय गाडून ठेवायचे. कारण यशवंताला सुद्धा बिमारी होती. त्या आई रमाईनं वाचवलं म्हणून आंबेडकर घरानं आपल्याला आज दिसलं. पण आजही तुम्हाला सांगतो, सत्तेत अंधधुंद झालेले लोक आंबेडकर घराण्याशी बेमानी करतात. अशा लोकांची आपल्या समाजाने काळजी करू नका रे, जोड्यानं मारा त्याले. आणि म्हणून म्हणते 3 लाख